राज्यात एकीकडे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि दुसरीकडे चर्चा आहे ती होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीची. अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असलेल्या नावांची चर्चा सुद्धा जोरदार होतीये. अजित पवार गटानं पार्थ पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलीये असं माहिती समोर येतेय. तर भाजपकडनं रामदास आठवले, विनोद तावडे, विजया रहाटकर, भागवत कराड आणि प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होतीये. शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे, शायना एनसी, तर महाविकास आघाडीमध्ये मात्र अजून जागा कोणाकडे जाणार हेच ठरलेलं नाहीये. शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपत आल्यानं त्यांना राज्यसभेवर पाठवलं जावं असा सूर शरद पवार गटांच्या नेत्यांचा आहे. पण आमचे आमदार जास्ती असताना आम्ही ही जागा तुम्हाला का सोडू, अशा आविर्भावात सध्या ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस असल्याचं दिसतंय. दुसरीकडं या परिस्थितीचा मात्र फायदा घेत भाजपनं आता आपले पत्ते खोलायला सुरुवात केली आहे. जर महाविकास आघाडीनं शरद पवारांना एक मतानं राज्यसभेची उमेदवारी दिली तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. पण दुसरीकडे मे महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा बिनविरोधाचा अजेंडा राबून काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी सुद्धा भाजपनं दाखवली आहे. थोडक्यात काय, तर भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्लॅन केलाय. पण या सगळ्यामध्ये भाजप उद्धव ठाकरेंचा बीम कसा करताय आणि भाजपला या स्ट्रॅटेजीचा फायदा कसा कसा होऊ शकतो, समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. तर राज्यामध्ये राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक होतीये. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका जागेचा तिढा अजूनही सुटता सुटत नाहीये. आता ही जागा शरद पवारांना देण्याची ठाकरे आणि काँग्रेसची काही तयारी नाहीये. खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणाची चर्चा असताना शरद पवार हे महाविकास आघाडी सोडून जाणार आणि एनडीए सोबत सामील होणार हे जवळपास ठरलेलं असताना अजितदादांच्या अपघाती निधनानं सगळी समीकरणंही बदलून गेली. पण त्यामुळे आता शरद पवारांवरती विश्वास राहिला नसल्याचा आणि आमचे आमदार जास्ती आहेत असा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस आणि ठाकरेंनी राज्यसभेच्या जागेवरती आपला हक्क सांगितलाय. त्यातही आदित्य ठाकरे ही जागा आपल्याकडेच राहिली आणि प्रियंका चतुर्वेदी यांनाच पुन्हा संधी मिळावी यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा फिल्डिंग लावली असून राज्यसभा किंवा विधान परिषद दोन्हीपैकी एक जागा आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे. जर राज्यसभा ही शरद पवारांना मिळाली आणि विधान परिषद उद्धव ठाकरेंना मिळाली तर काँग्रेसला काय मिळणार, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित करताना दिसतायत. पण या सगळ्यात भाजपनं मात्र आपले पत्ते उघडायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरेंची अडचण होणार आहे हे मात्र निश्चित आहे. आणि त्यासाठी भाजपनं टाकलेला पहिला डाव आहे तो म्हणजे शरद पवारांसाठी. शरद पवारांनी नुकतीच आपल्या संसदीय कारकिर्दीची 60 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आजवर शरद पवारांनी अनेकांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं. पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्यांना राज्यसभेवर खासदार होण्यासाठी ठाकरे आणि काँग्रेसच्या कुबड्यांची गरज भासणार आहे. शरद पवारांचं वाढतं वय पाहता ही शरद पवारांची राज्यसभेची कदाचित शेवटची टर्म असू शकते. अशा परिस्थितीत एकीकडे काँग्रेस आणि उद्धव शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी तयार नाहीयेत, तिकडून विरोध केला जातोय. पण दुसरीकडे जर शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर आम्ही निवडणूक ही बिनविरोध करणार आहोत असं म्हणत भाजपनं मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. खरं तर महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. अशा परिस्थितीत आज तेच ठाकरे पवारांना मात्र खासदार होण्यासाठी आडमुठेपणा करतायत असं नरेटिव्ह सध्या भाजपकडनं पसरवलं जात आहे. त्यामुळे शरद पवारांना उमेदवारी देण्यासाठी सध्या भाजपनं काँग्रेस आणि ठाकरेंवर दबावाचं राजकारण चालू केलंय. जर महाविकास आघाडीनं शरद पवारांना उमेदवारी दिली तर अर्थात ठाकरेंची आणि काँग्रेसची राज्यसभेची जागा जी आहे ती मिळवण्याची या ठिकाणी शक्यता जाईल आणि विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला फिल्डिंग लावावी लागेल. पण जर काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना उमेदवारी दिली नाही तर महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार येईल त्याच्या विरोधात भाजप मात्र उमेदवार मैदानात उतरवणार आणि त्यासाठी भाजप उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करणार हेही निश्चित आहे. कदाचित भाजप शरद पवारांनाच पाठिंब्यावरती उभं करू शकतं. त्यामुळे आम्ही सध्या शरद पवारांच्या बाजूने आहोत, पण काँग्रेस आणि ठाकरेंचा शरद पवारांना विरोध आहे असं चित्र भाजपनं उभं करायचा प्रयत्न केलाय. आता भाजपनं टाकलेला दुसरा डाव आहे तो म्हणजे काँग्रेसवरती. विधानसभेचं अधिवेशन चालू असतानाच माध्यमांमध्ये एक बातमी फ्लॅश झालीय. ती बातमी अशी आहे की भाजपनं काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिलीय. पण ती कशाच्या अटीवर? तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या अटीवर. अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद अजूनही रिक्त आहे
अशा परिस्थितीत सध्या विधान परिषदेत काँग्रेसचे 6, ठाकरेंचे 6 आणि शरद पवारांचे 3 आमदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस दोघांचाही विरोधी पक्षनेतेपदावरती क्लेम आहे. अशावेळी ठाकरेंचा क्लेमच संपुष्टात यावा यासाठी भाजप आग्रही असल्याचं दिसतंय. आता येत्या मे महिन्यामध्ये विधान परिषदेच्या 9 जागा या रिक्त होतात. त्यासाठी निवडणूक होते आणि त्यामध्ये परिषदेसाठी मतांचा जो कोटा आहे तो 29 असा असणार आहे. या सूत्रानुसार बघायचं झालं तर महायुतीच्या वाट्याला 8 तर महाविकास आघाडीच्या वाट्याला विधान परिषदेची फक्त 1 जागा येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी ही 1 जागा नेमकी कोण घेणार यावरती विरोधी पक्ष नेतेपदाचा फैसला सुद्धा होणार आहे. आता भाजपनं काँग्रेसला विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची ऑफर दिली असून त्यासाठी सतीश पाटील यांच्या नावाची चर्चा होतीये. खरं तर गेल्या काही महिन्यात आणि वर्षांमध्ये अत्यंत आक्रमकपणे पुढे आलेले सतीश पाटील हे काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी एक खमके विरोधी पक्ष नेते म्हणून काम करू शकतात. अशा परिस्थितीत विधान परिषदेची एक रिक्त जागा काँग्रेसनं ठाकरेंना न देता ती आपल्याकडे घेतली तर परिषदेत काँग्रेसचे 7 आमदार होतील आणि मग सगळ्यात जास्त आमदारांच्या जोरावर काँग्रेसचा विरोधी नेता परिषदेत दिसू शकतो. यामुळे होतं काय तर राज्यसभा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि विधान परिषद काँग्रेसकडे अशी विभागणी होऊन ठाकरेंच्या हाताला काहीच लागत नाही. त्यात मे महिन्यात ज्या आमदारांचा कार्यकाळ संपतोय त्यात उद्धव ठाकरेंचं सुद्धा नाव आहे. अशा परिस्थितीत विधान परिषदेची जागाच गेली तर उद्धव ठाकरे पुन्हा आमदार सुद्धा होऊ शकणार नाहीत. थोडक्यात काय तर ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यसभा आणि परिषदेशी कुठलीच जागा मिळू नये, उद्धव ठाकरेंनी पुन्हा आमदार होऊच नये म्हणून भाजपनं सध्या शरद पवार आणि काँग्रेसवरतीच डाव टाकलेला दिसतोय. पण या सगळ्या समीकरणांमध्ये भाजपचा नेमका फायदा काय? तर शरद पवारांवर डाव टाकून पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आमचा विरोध नाही हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय. दुसरीकडे तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद देतो असं सांगून काँग्रेसला परिषदेची जागा घ्यायला लावायचा भाजपचा प्लॅन आहे. यामुळे होतं काय तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं राजकारण मर्यादित करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. दुसरीकडे ठाकरे आणि काँग्रेसमधली दरी सुद्धा वाढवण्याचं काम भाजप करताना दिसतं. जर राज्यसभा शरद पवारांना आणि परिषद काँग्रेसकडे जात असेल तर या सगळ्यात जास्तीचे आमदार आणून आम्हाला काय मिळणार असा प्रश्न ठाकरेंकडनं उपस्थित होईल. खरं तर याच्या आधीच मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसची युती तोडत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामागे सुद्धा भाजपच होती असं बोललं जातं. त्यामुळे ठाकरे आणि काँग्रेसमध्ये अंतर पडलं. तेच अंतर आता या राज्यसभा आणि परिषदेच्या राजकारणामुळे सुद्धा वाढू शकतं. खरं तर ठाकरे आणि काँग्रेस जर एकत्रित आले तर मराठा त्याचबरोबर दलित आणि मुस्लिम मतही एकत्रितपणे या दोघांकडे जाऊ शकतात आणि त्यामध्येच फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या सगळ्याचा अर्थ काय तर भाजपला या सगळ्यामध्ये फायदा दिसतो. पुढच्या 3 वर्षात राज्यात महत्त्वाच्या अशा निवडणुका येणार आहेत. अशा परिस्थितीत उरली-सुरली महाविकास आघाडी संपवून टाकण्याचा भाजपचा मानस आहे आणि त्याच प्लॅनची सुरुवात भाजपनं आत्ताच केलेली दिसते. एकंदरीतच काय तर राज्यसभेच्या जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये आधीच ठेणगी पेटलेली असताना भाजपनं आता काँग्रेसला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर देत त्या ठेणगीला आणखीन वाढवण्याचं काम केलंय. आता या सगळ्यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित नेमका काय निर्णय घेते? शरद पवार राज्यसभेवरती जातात का? ठाकरे आणि काँग्रेसला काय मिळतं? आणि एकंदरीतच राज्यसभेच्या निवडणुकीमुळे महाविकास आघाडीचं समीकरण हे पुन्हा बिघडतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि असेच माहितीपूर्ण आणि राजकीय व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या ठळक बातम्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.